आणि यानंतरची बातमी आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातली। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेत। आज संध्याकाळी 4 वाजता मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेतील आणि या बैठकीनंतर ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत राहतात का की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान पुण्याहून धाराशिवकडे जाण्याआधी ओमराजे निंबाळकर नेमकं काय म्हणालेत पाहूया। मी काल सांगितल्या पद्धतीनं आज धाराशिवमध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली आहे 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही। पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं। पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी नवनी करते आहेत। रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? मला दुःख एक लक्षात घ्या, सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही। पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही, ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलता तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही। एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही। मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो। तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका। आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, मला सिक्युरिटीची गरज नाही। मी तुम्हाला आज सांगतो, मी माणसातला माणूस आहे। सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे। आणि ऐका मला बिलकुल चिंता नाही त्याची। लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो। दरम्यान एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकरांवरती टीका सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। ओमराजे निंबाळकरांचं मतपरिवर्तन करण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंनी ओमराजेंशी फोनवरून चर्चा केली। उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतली। आपण पक्षासोबत आहोत, आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। काल कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी ओमराजे निंबाळकरांशी चर्चा केली। आदित्य ठाकरेंनीही त्यांची मतं जाणून घेतली। त्यामुळे आता ओमराजे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार ओमराजे निंबाळकरांची मनधरणी सुरू असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंनी ओमराजेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून ओमराजेंवरती टीका करण्यात आली, बोचरी टीका करण्यात आली आणि त्यामुळे ओमराजे नाराज आहेत असं सूत्र सांगतायत। त्यासोबतच कोर्टाचा निकाल जो लागला तो ओमराजे यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी ओमराजे निंबाळकर यांची काल मध्यरात्री भेट घेतल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तो ओमराजे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले? मी पक्षासोबत आहे, अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही। आपणच मला मोठं केलं, आज मी खासदार आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेमुळेच। मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर माझा निर्णय कळवेन।
दरम्यान काही वेळापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. दरम्यान ओमराजे निंबाळकरांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतो. हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही. असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे. प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी. निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही. त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना. त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं जे कमिशन मिळतं आहे त्या मोहामध्ये खासदार अडकत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंचं मन मोठं असून परत येईल त्याचं स्वागत करू असं मोठं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना साथ घेतली. काल पार पडलेल्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर परवा जोरदार हल्ला चढवला होता. मात्र आता काही ठाकरेंच्या शिवसेनेनं काहीशी मवाळ भूमिका घेत रस्ता भरकटलेल्यांना घरी परतण्याचं आवाहन केलं आणि यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात. पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार. काही नाही. जनाब संजय राऊत, उभाटा गटामध्ये नेमकी रणनीती काय आहे? एका बाजूला तुम्ही तुमच्या खासदारांना कमरेखालचे शब्द वापरून शिव्या घालताय आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे हे खासदारांना परत या म्हणून विनवणी करतायत, विनंती करतात, मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत हे सांगतायत. नेमकी तुमची रणनीती काय? का उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना तुमच्या पक्षामध्ये आहे? संजय राऊत यांचा इरादा होता की या खासदारांनी उभाटा गटामध्ये राहू नये, हा गट कमकुवत व्हावा आणि एक वेळ यावी की हा गट काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावा. त्यासाठी संजय राऊत प्रयत्न करतायत. आदित्य ठाकरे यांनी काल असं स्टेटमेंट केलं की या 6ही खासदारावर उद्धव ठाकरे म्हणजे पक्षाकडून कारवाई होऊ शकते, पण उद्धव ठाकरे यांचं मन मोठं आहे, त्यामुळे जर कुणाला परत यायचं असेल तर त्यांच्यासाठी कारवाई होईल. आदित्य ठाकरेच्या आव्हानाला कोणी प्रतिसाद देणार नाही. हा सर्व माहिती आहे. आदित्य कसा वागतो हे सगळ्यांना माहिती. तब्बल 6 बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. 26 ते 29 जून दरम्यान उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतील. 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघामध्ये तर 28 जूनला परभणी आणि धाराशिव आणि 29 जूनला शिर्डी मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. तर उद्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडूप आणि घाटकोपर इथं ठाकरे भेटीगाठी घेतील. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या सक्रिय झाल्याचं दिसतंय. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहेत उद्धव ठाकरे. त्यांचा दौरा नागपूर, यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. पाहूया.
उरलेल्या 7 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आता दौरा करणार आहेत. करावा, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. मी तेच म्हणतो की त्यांनी आदित्यजींनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं घरात बसून आणि तुमच्याशी बोलून त्या ठिकाणी पक्ष वाढणार नाही आणि म्हणून चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं त्याच मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला पाहिजे मला तर वाटतं. काय होणार आहे भविष्यात त्याची चिंता आम्ही करत नाही. तुम्ही तुमची चिंता करा. उबाटामध्ये आता कोण हम दो हमारे दोचं पहिले होतं, आता त्याच्यातही किती फूट पडलेली याच्याकडे लक्ष द्या. संजय राऊत हे उबाटाचं दुकान बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. त्यांनी घेतलेली ही सुपारी आहे. उद्धवजी ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे वराती मागून घोडे आणि बैल गेला आणि झोपा केला असाच प्रकार आहे. ज्या वेळेला हे खासदार तुम्हाला विनवणी करत होते, मातोश्रीचे दरवाजे उघडा म्हणून सांगत होते, भेट द्या म्हणून सांगत होते, तेव्हा तुम्ही ना शिवसैनिकांना भेटलात, कार्यकर्त्यांना भेटलात, ना आमदारांना भेटलात, ना खासदारांना भेटलात. आता मात्र तुम्ही दौरे करायला लागलात. 3 वर्षात एकदा घराच्या बाहेर पडून आम्ही दौरे करतोय हे दाखवायचं. ही नौटंकी लोकांना कळते, ही नौटंकी मतदारांना कळते. संजय राऊत तुमचा आणि उभाटा गटाचा हा दौरा म्हणजे पूर्णपणे नौटंकी आहे. या नौटंकीचा काहीही परिणाम होणार नाही. दरम्यान ही टीका आपण पाहिली आणि याच सगळ्या संदर्भात शिवसेनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापूरमध्ये बोलताना शिवसेनेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करताना शिंदे गट असा उल्लेख केला जात होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून शिवसेना एकच असल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलंय. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण पाहूया. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था. अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत. ते तसंही बोलू शकतात. एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा काल जे म्हणाले हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली. टेस्ट ट्यूब बेबी असणं तरी ठीक आहे, पण ही 12ची अवलाद ही 12 ठिकाणी जाऊन आलेली, फिरून आलेली. मग याला शरद पवारचं टेस्ट ट्यूब बेबी होतो का? राहुल गांधीचं टेस्ट ट्यूब बेबी हे याचं बी थोडं का DNA करावं लागेल, याला तपासावं लागेल. म्हणून हे बेवारस अवलाद असते ना, ती अशीच वक्तव्य करत असते. त्यांना ना आईचा धाक ना बापाचा धाक, म्हणून असे वक्तव्य करणं हे त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे. ज्या हिमतीने एकनाथ शिंदेनी मारली ना ठासून, त्याची जखम आणखीन त्यांच्या पृष्ठभागावर आणखीन ती भळवळते आणि त्याचा हा परिणाम आहे. आणि आता संजय राऊतांकडे ईडी सीबीआय जाते कधी याची वाट पाहावी लागेल असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया. मला वाटतं आधी ज्यांना जायचंय त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि परत मग आता मवाळ व्हायचं. मला वाटतं आता हे शक्य नाहीये. पूर्ण उभाटा तुटलेली आहे. यांच्याबरोबर राहायला कोणी तयार नाही. आता तुम्ही किती आक्रमक झाला, किती घोषणा केल्या हॉलमध्ये बसून, तर तुमच्या मागे आता मतदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे लोक राहिले नाहीत. सगळे शिवसैनिक आता शिंदे साहेबांवर गेलेले आहेत. हे आपण आता बघतो आहोत. तो झाला विषय, मला वाटतं तो पर्वतावर विषय झाला. तो मला फोडून काढतील वगैरे, ठीक आहे. आपण बघू त्याच्याकडे कधी ईडी आणि सीबीआय जातं आणि त्यानंतर बघू आपण काय. खासदार तुम्ही तुमच्या बरोबर आता राहिलेलं नाहीये. मग आता संजय राऊतांना काही काम राहिलेलं नाहीये. कधी ईडी सीबीआय त्यांच्या विरोधात याच्यात वाट पाहणं काय हरकत नाही. यापूर्वी पाठवलेले आहे बरं का. याचा अर्थ ईडी सीबीआय तुमच्या घरगडी आहेत ना.
जेव्हा तुमच्या घरी ईडी सीबीआय येईल ना तेव्हा बिळातला फाल तुम्ही आत्महत्या कराल किंवा पक्षांतर कराल. आम्ही केलं नाही म्हणावं गिरीश महाजनला. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या सर्व शिवसैनिकांची ही भावना आहे. फक्त धाराशिवकरांची नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची ही भावना आहे. आम्ही पण आदरणीय दादा असतील, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, जिल्हा प्रमुख कैलासजी पाटील असतील किंवा आमच्या मतदारसंघातील आमचे सगळे नेते असतील, यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खूप प्रेम केलंय आणि दादांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती असेल की आपण कृपया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहावं. ही सगळ्यांचीच भावना आहे.